नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत बाप्पांना सर्वात प्रिय असलेला नैवेद्य, तो म्हणजे तांदूळाच्या पिठाचे उकडीचे मोदक. असे छान कळीदार मोदक करण्यासाठी तांदूळाचं पीठ कसं तयार करायचं, त्यासाठी कोणता तांदूळ घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. पीठ तयार केल्यानंतर त्याची उकड कशी काढायची, पीठ कसं मळून घ्यायचं, याची देखील पूर्ण माहिती सांगितली आहे. आपल्या चॅनलवर बाप्पांच्या नैवेद्यासाठी केलेल्या मोदकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला इथं मी भांड्यामध्ये अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले, पाकडून घेतलेले आहेत. अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्हाला जर बासमती घ्यायचा नसेल तर तुम्ही पटणी तांदूळ घेतला तरीही चालेल. तो थोडासा पांढरा शुभ्र असतो. मला पटणी मिळाला नाही म्हणून मी